नमस्कार मैत्रिणींनो, एक गृहिणी या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आणि मी आज बनवणार आहे गव्हाच्या पिठाचे वळीव लाडू. तर चला तर मग बघूया. तर त्यासाठी मी साहित्य घेतलेलं आहे: गव्हाचं पीठ 1 किलो आणि अर्धा किलो बेसन पीठ, गूळ आणि मीठ आणि तेल. मोहनसाठी आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे. तेल गरम करायला ठेवलेलं आहे, चांगलं गरम झालेलं आहे. पीठ चुरण्यासाठी पाणी. तर पिठामध्ये हे तेल गरम झालेलं आहे, तर हे टाकून द्यायचं आहे आणि याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये बेसन पीठ टाकायचं आहे. बेसन पीठ टाकल्यावर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. बेसन पीठ आणि तेल जास्त टाकल्यामुळे लाडू ठिसूळ बनतात. त्यामुळे मी तेल आणि बेसन पीठ जास्तच घालत असते. आता या पिठाला मळून घ्यायचं आहे. व्यवस्थित असं मळून घ्यायचं आणि घट्टच करायचं आहे पीठ. छान घट्ट पीठ मळून घेतलेलं आहे. आपलं पीठ मळून झालेलं आहे. खूप छान असं झालेलं आहे. तर आपण तेल गरम करायला ठेवणार आहोत लाडू तळण्यासाठी. नंतर या पिठाचे छोटे छोटे लाडू बनवून घ्यायचे आहे. वळीव लाडू बनवण्यासाठी पोळपाटावर थोडंसं पीठ घेऊन असं हाताने लाटून घ्यायचं आहे. व्यवस्थित बारीक शेव बनवल्यासारखं करायचं आहे. तर यात दोन्ही बरोबर करून घ्यायचं आहे. नंतर पोळपाटावर ठेवून याला मध्ये दुमटायचं आहे. आपला लाडू तयार. तर सगळे काही असेच बनवून घ्यायचे आहे. तर असे लाडू तयार झालेले आहे. याला आता तळून घ्यायचं आहे. तेल गरम झालेलं आहे. तर एक एक करून तेलात सोडायचे. छान असे लाडू झालेले आहे. याला व्यवस्थित तळून घ्यायचं. छान तळलेले आहे. आता याला छान तळल्यावरच गूळ टाकायचा आहे. गुळामध्ये थोडंसं बेसन पीठ टाकायचं, म्हणजे गूळ छान लाडूला बसतो. पीठ आणि गूळ मिक्स करून घेतला तर तेलात सोडायचं आहे. थोड्या वेळ तळू द्यायचा गूळ. याला हलवून घ्यायचं आहे. व्यवस्थित गूळ तळलेला आहे. तर आता लाडूला काढून घ्यायचं. असा काही गूळ बसत नाही. नंतर आपण ना याला चाळणीनं काढून घ्यायचं आहे. तर लाडू काढून घेतले. आता याला चहा गाळणीने हा गूळ सगळा काढून घ्यायचा आहे. सगळा काही गूळ काढून घेतला. त्याच्यानंतर ह्या लाडूवर टाकायचा गूळ, म्हणजे लाडूला चिटकून बसतो. वरतून गूळ टाकल्यामुळे याला वरून गुळाचे लाडू असे म्हणतात. तर आपले लाडू तयार. तर आपले मराठवाडा स्पेशल लाडू
गव्हाच्या पिठाचे लाडू तयार. तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी नक्कीच सांगा. लाईक करा. बाय.